NCP काय आलं साईडला हां आयला त्या गोष्टीला अलाव नाही का करताय तिथे? म्हणजे समजलं नाही मला काय म्हणता. इथे करायचं नाही ते. अच्छा अच्छा मला नव्हतं माहिती ना ही गोष्ट आधी सांगितलं असतं नसतं केली मी. तुम्ही विचारलं का कोणाला? नाही त्या दिवशी तर पिक्चरची शूटिंग चालू होती ना त्या दिवशी तर पिक्चर पण शूटिंग चालू होती. शूटिंगला परवानगी लागते. अच्छा अच्छा तुम्ही काढली का कोणाकडनं परवानगी? नाही सर नाही काढली. ए इकडे रे ए तुम्ही पण काय बघत बसता याच्याकडे? त्यांना फक्त मला एवढी एकच गोष्ट सांगायची होती की बाबा शूटिंग काढ नको. म्हणजे कसं त्यांना फक्त एकच गोष्ट म्हणायची होती की बाबा तू शूटिंग घेतं मला काढ नको. नुसतं त्यांना मला एवढं सांगायची होती. पण ती जी सांगण्याचा जे त्यांचा जी तरीका होता का नाही ती फक्त इथं जरा थोडा मला आतमध्ये लागून गेला. पहिल्यांदा सीन झाला आहे मुंबईमध्ये आल्यापासून. पाठीमाग साईडला हिकडल्या साईडला जर बघितलं ना तर बरोबर भावांनो सौदी अरेबिया दुबई हिकडल्या साईडला पडतं आहे भावांनो ती. आणि इतक्या जास्त पवित्र ठिकाणी येऊन इथं कोण धुतंय रे असलं साबण लावून अंग मला पण बघू जरा थोडंसं का तो का अंग धुतंय कोणतरी पवित्र ठिकाणी एवढ्या. हां बांधण्यामध्ये बसून मुततो. कोण मुततं कुठं मुततं? कोण पण अंघोळ करत मुततो पण. बघितलं तुम्ही? हां बघितलं? हां तुम्ही काहीच नाही बोलला? नाही तुमचं नाही चुकीचं काय जाऊ द्या. नाही तर त्यांना थोडं बोलून सांगा की बाबा एक बोर्ड लावायचा शॅम्पू लावून आंघोळ करू नका. काय ना ते पवित्र ठिकाण आहे. प्रभू श्रीरामानं बाण मारला त्या ठिकाणं ते लय जुनी वास्तुक इतिहास आहे तो लय मोठा. आणि त्या ठिकाणी येऊन आंघोळ करणार माणसं कपडे धुणार ती जरा थोडं जीवाला खंत वाटते जरा थोडी बाकी काय नाही हो. हां निहो आरामात आपण निहो चला मदत करताय ना करू काय हां भाऊ म्हणतात मदत करतो चला एक ना भाऊ नाव काय आपलं हे बघा ह्याला म्हणते ती माणुसकी 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 ओके. ह्या नजरेला बघण्यासाठी माझं कवाची धरणं डोळे तरसून गेलं होतं कारण की गावाकडल्या साईडला ही नजरा बघायला नव्हता. समोर साईडला मुंबई सिटी मध्ये नंतर ना बोटी त्यांच्या झेंड नंतर ना ही आमची कुलाबा सिटी छोटीशी ही गोष्ट बघायला भारी वाटते मला लई. तर मस्त आंघोळ बिंघोळ करून एकदम मस्त मध्ये रेडी झालो या. हर हर माझ्या मित्रांनो मी MH45 रायडर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन मस्त असं चांगल्या व्हिडिओमध्ये चॅनलमध्ये. ओके आज मला जायचं या मी आजचा तर विचार केला होता की आज मला इथनं निघून ना आज विचार केला होता की मला ताज हॉटेलला जायचं आहे. ताज हॉटेलमध्ये मला जाऊन चहा प्यायचा आहे आणि बघायचं आहे आतमधल्या गोष्टी काय आहेत या. कारण की विषय काय आहे ना मला बऱ्याचशाच कमेंट यायला लागल्या गणेश भाऊ तुम्ही एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जावा जर मुंबईमध्ये आहे तर ओके जाऊया काहीतरी 700-800 रुपये घालून येऊया माघारी जी तुमची इच्छा आहे तशी करूया आपण. नंतर ना आज मला एक तुम्हाला असं ठिकाण दाखवायचं आहे ना जिथनं सौदी अरेबिया चालू होतं आहे जिथनं आपली मुंबई संपते ती एक ठिकाण दाखवायचं आहे. नंतर ना विचार केला वाळकेश्वरला जायचा तर एवढी 3 ठिकाणं जायचं पण मेन तर 2 ठिकाणं ती. पहिलं जे ठिकाण तुम्हाला दाखवणार ना ते आता मी ह्या सिटीच्या मधनं असंच तेव्हा तिकडे मंत्रालय ते मंत्रालय बँक ओबेरॉय हॉटेल असंच करत करत मी तिकडे जाणार नाही. आणि नंतर तुम्हाला तिकडे एक ती गोष्ट दाखवायची मला जिथनं सौदी अरेबिया चालू होतं आहे. सौदी अरेबिया दिसतंय थोडक्यात असं म्हणलं तर काय हरकत नाही. ती गोष्ट मला तुम्हाला सर्वांना दाखवायची आहे. सायकल काढायची आहे 5 ते 6 दिवस झालं सायकलला बघितलं नाही मी तर लेट्स गो चला सायकलला बघू. स्टिक दिसत नाही कॅमेराची कुठे काढा तरी लाईव्हसाठी घेतली होती मला लावायला काय माहिती कुठे गेली. सामान समजा आवरून रेडी केलं आहे बाकी समजा गोष्टी. आता फक्त मला स्टिक बघतोय माझी स्टिक कुठं आहे ती जशी स्टिक दिसेल तसा तुमचा गणेश भाऊ या. ओके तो ही आपली सायकल ही काय झाली सकाळ सकाळ मी बघून ही हैराण झालो आहे. कोणीतरी ना नका रे असल्या गोष्टी करत जाऊ कार लागा तुम्ही टाकता. हीच जर माझं कोणी आसपास व्हिडिओ बघता ना ह्या घरी म्हणा इथं कोल्यामध्ये कोणी जरी माझं व्हिडिओ बघतं ना तर ही गेअर नका टाका बघा तुम्ही ही गेअर टाकताना ही बघा ही वायर अशी खाली येते नंतर ती गेअर बॉक्स खराब होतो लय अपदा होते 1000 रुपये तर एका ह्याला बदला थोडं आम्हाला समजून घ्यावं तू ती सिच्युएशन थोडी समजून घ्या. सध्या तुमचा भाऊ आमिर नाही ज्यावेळेस आमिर होऊन जाईल ना त्यावेळेस तुम्हाला काय करायचं तुम्ही करून टाका पण सध्याला गरिबी चालू या समजून घ्या काही गोष्टी. दुसरी समजा जास्त मेन गोष्ट अशी की आत्ता सध्याला मी निघालेलो आहे भावांनो ताज हॉटेलकडल्या साईडला. आणि एक मजेदार गोष्ट सांगतो मला काय आहे ताज हॉटेलकडे निघालो या पण मला बघायचं की सायकलीवर आतमध्ये जाऊन देते का एंट्री देते का आपल्याला सायकलीवर ती बी मेन गोष्ट चपलं जाऊन देते बघायचं मला. बूट तर मी घेऊन जाणार नाही पण चपलं जाऊन देते मला हे बघायचं या. तर आपल्या पाय शिल्पर या 100 रुपयाची बघू काय होतं या. चला सायकल घेऊन जावं तिकडल्या साईडला. मेरी प्रेम की दुआ आलिंगन आला प्रेम की दुआ आलिंगन आला ला 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 वाह.
बऱ्याच दिवसात आपली ही सायकल यात्रा चालू झालेली आहे. आता एक कहाणीमध्ये इतक्यात एक ट्विस्ट आला आहे. ट्विस्ट काय आला आहे मी तुम्हाला सांगतो नीट ऐका आधी. आपल्याला जायचं होतं भाऊंना ताज हॉटेलला, बरोबर का नाही? पण मला अचानक अक्षय भाऊचा फोन आला जे मला ताज हॉटेलला न्यायचं होतं. पण माझं असं झालं होतं की अक्षय भाऊला मी काल रात्री मेसेज टाकला होता की भाऊ काय करायचं आहे, उद्या जायचं कसं. भाऊनं त्याच्यावर रिप्लाय दिला होता बघू म्हणून, मी ॲडजस्ट करतो काहीतरी. तर मग त्यानंतर ना भाऊचा अजून काय रिप्लाय नव्हता आलेला. आणि मग मी काल रात्री ठरवलेलं की नाही बाबा आपण एकटं जाऊया म्हणलेलं. पण आता मगाशी इतक्यात फोन आला अक्षय भाऊचा डायरेक्ट मला, आणि मला ते काय म्हणलं की गणेश भाऊ आपल्याला मी आतमध्ये आपले 2-3 जण ओळखीचे आहेत ते, आणि आपला आतमध्ये व्हिडिओ काढायला मिळू शकतो जर आपण त्यांच्यासंग गेलो तर. पण त्यांचं टायमिंग आजचं नाही, आज दुपारनंच पुढचं किंवा संध्याकाळी, म्हणजे उद्या सकाळच्याला सकाळचं असं 2 टाईम आहेत त्यांचं. तर मग काय करायचं तुमच्या हिशोबाने बघा, आज दुपारच्याला जायचं का उद्या संध्याकाळच्याला जायचं. मी त्यांना सांगितलं, मग मी त्यांना म्हणलं की उद्या सकाळ जावं म्हणलं, स्पेशल ब्लॉग बनवू म्हणलं. तर एकच गोष्ट झाली की उद्या सकाळच्याला मी ताज हॉटेलकडल्या साईडला निघणार आहे उद्या मी. तर आज आपण जाणं आहे वाळकेश्वरकडे, जिथं रामानं बाण मारलेला आहे, प्रभू श्रीरामांनी तिथं बाण मारला आहे. आणि तिथं अजून सुद्धा गोडं पाणी येतं, इतक्या मोठ्या समुद्रामध्ये गोडं पाणी येतं. ती कसं आहे ती बघायचं आहे, त्यासाठी आपण निघालेलो इथनं 15 किलोमीटर लांब. या ब्रो, सायकलसाठी 15 किलोमीटर म्हणजे गाडीसाठी 100 किलोमीटर असं. जी वॅगन, अयो काय गाड्या त्या रे, बाप रे. ही जी माझ्या साईडची बिल्डिंग बघता ना तुम्ही, ही पूर्णपणे आपल्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना राहण्यासाठी बिल्डिंग बनते. इतकी मोठी बिल्डिंग आहे, कितीतरी 1000 करोड रुपयाची असेल. ती आपल्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांसाठी, मोठी मंत्र असतात ना त्यांच्यासाठी आहे. जय महाराष्ट्र. तुला इंस्टावरती फॉलो करतो. धन्यवाद राव. मी तुला आता लास्ट बघितलेला दादरला. अच्छा. पण मी कार मध्ये होतो ना, मला तुला पासवर्ड. इकडे साईडला पोलीस चौकी, नरीमनची पोलीस चौकी इकडे आहे. इथं सायकल लावलेली आता. आणि चला दाखवतो तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे, जी गोष्ट दाखवण्यासाठी मी केव्हापासून तुम्हाला आतुर होतो. चला. वाव, समधी माणसं, अजून तर सुरुवात झालेली आहे. ही बघा तुम्हाला मी सकाळ धरा म्हणत होतो, हे आहे ना, ही नरीमनचा एकदम लास्ट पॉईंट आहे. पाहू इकडल्या इकडे काय म्हणते ह्या ठिकाणाला काय म्हणते लास्टच्या? NCP आहे. NCP काय आलं साईडला आहे? हां त्या गोष्टीला अलाव नाही का करताय तिथे? म्हणजे समजलं नाही मला काय म्हणता. इथे करायचं नाही ते. अच्छा, मला नव्हतं माहिती ना ही गोष्ट, आधी सांगितलं असतं नसतं केली मी. तुम्ही विचारलं का कोणाला? नाही, त्या दिवशी तर पिक्चरची शूटिंग चालू होती ना, त्या दिवशी तर पिक्चर पण शूटिंग चालू होती. शूटिंगला परवानगी लागते. अच्छा. तुम्ही काढली का कोणाकडनं परवानगी? नाही सर, नाही काढली. ए इकडे रे, ए तुम्ही पण काय बघत बसता याच्याकडे? तुम्ही पण ह्याच्याकडे काय बघत बसलाय? शूटिंगला परवानगी लागते. तो तुमची पण रील काढेल. गोष्टी विचारून घ्यायच्या पहिल्या. ठीक आहे, सॉरी चुकलं माझ्याकडं, माफ करा सर. शूटिंग चालतंय, ओके. त्यात काय तवा नीट सांगितलं असतं, प्रेमानं तरी जमलं असतं. त्यात म्हणजे इतकं ओरडून बोलायची काय गरज आहे? फक्त त्यांना ही सांगायचं होतं की बाबा काढ नको. पण एक असती गोष्ट सांगायची, एक फक्त मला एवढी एकच गोष्ट सांगायची होती की बाबा शूटिंग काढ नको. म्हणजे कसं त्यांना फक्त एकच गोष्ट माहिती होती की बाबा तू शूटिंग घेतं मला काढ नको, नुसतं त्यांना मला एवढं सांगायची होती. पण ती जी सांगण्याचा जी त्यांचा जी तरी होता का नाही, ती फक्त इथं जरा थोडा मला आतमध्ये लागून गेला. पहिल्यांदा सीन झाला आहे मुंबईमध्ये आल्यापासून. सांगायची एक माणूस की एक नावाची एक गोष्ट असते, ती जर माणसांमध्ये राहिली ना तर मला वाटतं आपली ही मराठी माणसं येते ना अजून एकत्र जास्तीत जास्त येतेली. मागाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं होतं की मला त्या पोलीसवाल्या मामाने मला खतरनाकमध्ये खवळणं घातलं होतं. तरी पण जाऊन द्या, असू द्या, आपण आपली चूक मान्य करू. भविष्यात चालून पुढं काही पण कुठल्याही गोष्टीला थोडीफार नड अडचण येते, ती गोष्ट कानामागे टाकून दुसऱ्यांदा व्हिडिओ काढतो. त्या गोष्टीपासून सध्या मी 200 फूट लांब आहे. इकडल्या साईडला जर बघितलं ना तर बरोबर भावांनो सौदी अरेबिया, दुबई इकडल्या साईडला पडतं आहे भावांनो ती. आणि हे बघा इथं दाखवतो तुम्हाला मी, हे बघा हे बघा इथं दाखवतो. हे बघा ही आपला गुगल मॅप आहे. आणि ह्याच्याबरोबर समोरल्या साईडला हे बघा इकडं ही दुबई, हे बघा इकडल्या साईडला हे पुढं ही दुबई पडते बघितलं हवा. तर इकडल्या साईडला जे आहे ना, इकडल्या साईडला पुढल्या साईडला इकडे दुबई आहे भावांनो. तर म्हणलं चला म्हणलं तुम्हाला ही गोष्ट दाखवून द्यावा, म्हणलं ही गोष्ट दाखवायला तो. आणि हो एक अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची ह्या ठिकाणाबरोबर म्हणजे ऋतिक रोशनचे गाणं होतं
धूम पिक्चरमधलं ती ह्या इथं बरोबर शूट झालं होतं ह्या इथं बरोबर. ती ही बिल्डिंग होती मध्ये, ही पिपळा झाड होतं जे मध्ये आलं होतं आणि हे असा संपूर्ण असा मरीन ड्राईव्ह. बरं का एक गोष्ट मला लय वाईट वाटते बरं का आपल्या मराठी माणसांसाठी. एक खरंच आपल्या मराठी माणसांना म्हणजे असं कुठल्या ठिकाणी गेलो ना आपण व्हिडिओ काढला आपल्याला अजिबात आपल्या इकडली माणसं म्हणजे पोलीस लोक म्हणा कुठली असू द्या कोणी असू द्या सिक्युरिटी आहे ती कुठली तिथली इज्जत देत नाही ती अजिबात थोडीच इज्जत देत नाही ती. पण जसंच भावांनो फॉरेनर जर कुठला आला ना फॉरेनर जे आपल्याला लुटून गेलेली ती येऊ द्या त्यांचं मोबाईल घेऊन स्वतः फोटो काढते स्वतः व्हिडिओ काढून देते आणि ही माझ्या डोळ्यानं बघितलेलं आहे. ही गोष्ट मला खरंच लय वाईट वाटते. म्हणजे आपल्याच माणसाला म्हणजे आपलीच माणसं आपल्या माणसाला इज्जत देत नाही थोडीच लाग. मग बाहेरची माणसं तरी आपल्याला कशी इज्जत देतील सांगून द्या बरं. त्या गोष्टीत मला लय वाईट वाटतं. हो कुठे तुमचे ठीक आहे ती ब्लू कलरची पुढे लावली तू पळत आलो गाडी घेऊन. मी बघितली अरे सायकल. यार अच्छा असं आहे का. मी म्हणलं कुठला मुंबईमध्ये आलो. कुठला आहे तुम्ही कुठला आहे. मी साताराचा नेलेकडगाव. राहायला इकडे असता का. राहायला मी इथं प्रभादेवीला. कुठं आलं बरपादेवी. हे दादरच्या पाणी रोलपर्यंतच्या मध्ये. अच्छा कामाला मी गॅन रोडला ड्रायव्हर आहे. अच्छा व्हिडिओ भरपूर बघतो तुझे कुठे धन्यवाद, सायकलवर धन्यवाद. गेला सांगत असतो. धन्यवाद. मध्ये एक तो दिल्लीचा कुठला तो कॅमेरा खराब झाला म्हणून हा नवीन घेतला आहे नंतर नवीन घेतला ना. राईट. भाऊ आपला पहिल्यापासून बघते बरं का लक्षात राहून द्या. पहिल्यापासून भाऊ आलं नाही का भावनं नाही का हातात जोडलं समोर हातात जोडलं तर भावांना मला तुम्हाला समजायला ना काहीतरी सांगायचं आहे. मी अजूनपर्यंत नाही कोणाला सांगितलेलं पण म्हणलं तुम्हाला सांगून टाका म्हणलं. माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला एक वेगळी म्हणजे एक बेरुकी दिसायला लागली. म्हणजे काय खुशी नाही चेहऱ्यावर काय नाही ह्याच्या पाठीमागचं एक कारणही सांगतो मला. तसं तर मी अजून कोणाला सांगितलेलं नाही. मी तुम्हाला सर्वांसमोर सांगतो ही गोष्ट. असं मी मुंबईमध्ये या मी जसं गावाकडून आलो नाही इकडं तसं भावांना माहीत नाही काय झालं ती असं वाटतं जादूटोणा केल्यागत कसं होतं माणसाला तसं झालं आहे माझ्या संग. तर कुठल्या गोष्टीमध्ये मन लागा नाही कुठली गोष्ट करू वाटत नाही तर असं झालेलं आहे. खुशी व्हाय नाही कुठली गोष्टी करायला आणि एक्साइटमेंट जी असते ना ती एक्साइटमेंट मला येणार या माहीत नाही काय झालं आहे ती. आणि भरपूर असं चेंजेस झालं आहे माझ्यामध्ये. असे कॅमेरा उचलून असं म्हणलं नाही कुठलं तरी व्हिडिओ चला असं म्हणलं तर ना तर बाबा एक व्हिडिओ काढायचा जाऊन नको वाटतं व्हिडिओ काढायला. कॅमेरा हातात घ्यायचं मन करत नाही. एकदम बेकार व्हायला लागलं आहे माहीत नाही कशामुळं कोणी काय केलं आहे. आणि मी एक गोष्ट नोटीस केली मी ज्या पण वेळेस मी गावाकडे जातो गावाकडं ज्या पण वेळेस सायकलीकडे माघार येतो ना राईडच्या वेळेस त्यावेळेस मला 4 ते 5 दिवस मला ही गोष्ट होती माहीत नाही कोणाची नजर लागते कोणी माझ्या जादूटोणा करतं कोणी लिंबू फेकून टाकतं माझ्यानं ओळून माहीत नाही काय होतं. जर कोण असं करतं आहे ना तर खरं सांगतो बरं का राव असल्या गोष्टी करू नका कोणला कारण की वाईट वाटतं लय म्हणजे लय ताप होतो ह्या गोष्टीचा. एकट्या माणसाला अशा गोष्टी चालताना लय जास्त ताप होतो. तर ही गोष्ट तू कोणी करू नका माझ्या संग. तुम्हाला माहिती खेड्या गावाकडल्या साईडला एक प्रथा आहे पहिल्यापासूनच जर कोण पुढं निघालं तर माणसाला बघवत नाही. तसं मी आमच्या इकडल्या भागामध्ये पुढं निघालेलो आहे. ती काय जणांना भावांनो बघवत नाही. तर काय माणसं आहे ती अशी जी जादूटोणा म्हणा करण्या म्हणा ही करायला बघते ती माणसं माझ्यावर. तर ही कराय असलं ताप होतो लय जास्त एकट्या माणसाला. तर मी सल्ला का आता वाळकेश्वरकडल्या साईड निघालो आहे जे माझ्या इकडल्या राईट साईडला पडतं आहे. इथनं 5 ते 6 किलोमीटर आहे. दर्शन घ्यायला निघालो या तर जाऊ त्याला दर्शन घ्यायला जाऊ दर्शन घेऊन येऊ महादेवाचं. कारण की खरं सांगतो ब्लॉक करायचं काहीच म्हणणं नाही बरं का खरंच काहीच म्हणणं नाही ब्लॉक करायचं राव मला लय वाईट वाटतं या. सायकल रस्त्यावर लावून सध्या मी निघालेलो या काहीतरी खाण्यासाठी मला लागली भूक. तर तिकडल्या साईडला थोडं स्टॉल आहे तर काहीतरी चला थोडं जाऊन खाऊ. दहीपुरी खायचं मन करतं तर थोडी दहीपुरी खाऊ. त्या दिवशी मी एका ठिकाणी दहीपुरी खाल्लेली ती लई भारी लागलेली तर जाऊन अजून एकदा दहीपुरी खाऊ. चला ये आ गया अपना दहीपुरी खाऊ दहीपुरी मस्त होऊया पुरी. अरे कहना क्या चाहते हो. बोला काय म्हणता. हो धन्यवाद त्यामुळे मी थांबवलं तुम्हाला. कुठलं आहे इकडंच तुम्ही. हो बरं हे आहे तर त्या दिवशी ड्युटीला दुसरे 2 साहेब होते ते पण मला चांगलं ओळखत होते. कुठे चालला जातो. वाळकेश्वरला चाललो हीच रोड आहे ना. हां सरळ किती लांब आहेत ना अजून. इथून 10 मिनिटं. हां मग पोचून जातोय मी. ठीक आहे आलो माघारी. हो असं कोण जरा थोडं ओळखीचं भेटून जरा थोडं कोण हसून बोललं ना जरा थोडं बरं वाटतं. आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागची जी गोष्टी आहे ना ही दाखवायला मला बरं वाटेल जरा थोडं. काय बोलतोय मी मला समजा नाही मी काय बोलतोय मला समजा नाही मी काय बरावतो नाही मला समजा नाही काय झालंय मला नाही माहिती. डोक्याचा ना काला झाला डोक्याचा काला पाक माझ्या. ज्यांच्या बिल्डिंगला जेवढ्या काचा आहेत ना माझ्या घरामध्ये एक आरसा नाही बरं का सांगतो खरं एक आरसा नाही माझ्या घरामध्ये. ह्यांच्या बिल्डिंगला इतक्या काचा आपल्या अख्ख्या गावामधलं समजा आरसा जरी गोळा केलं ना समजा
ट्रॅक्टरचं म्हणा गाड्यांचं म्हणा काढून जरी तरी पूर्ण होणार नाही तर इतकं येते तारचं. हा वा नारळ पाणी घेतलं नारळ पाणी समजा. वाळकेश्वर का मंदिर कितना दूर है? 2 भी नहीं है, 2 के नीचे रहेगा. वा मी एक खाल्ल्या रस्त्यानंतर आता आलोय आणि बरोबर वाळकेश्वरमध्ये या. मला हे वरच्या रस्त्याने जायचे असं वाटायला लागले. एकदा विचारून बघतो वाळकेश्वरला जायला रस्ता कुठं नाही ते मंदिरात. बाणगंगाच्या थोडं नॉर्मल साईडला आहे. एक 2 मिनिटाच्या आतमध्ये मी पोचून जाईल. रस्ता इतका इचरत आलोय का नाही मी लई इचरत आलो या. मला अजूनही बरोबर वाटत नाही. अस्वस्थपणा झाला याचं डोकं हे जामजड झालं आहे माझं. सायकल इथं पार्क करून साधीला मी निघालेलो दर्शनाला इकडल्या पुढल्या साईडला. आणि ही आहे खाली बाणगंगा. बाणगंगाचं रस्ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो पण त्याआधी मी दर्शन करून जाऊन चला आधी. ही आहे बाणगंगा. इथं 2 मंदिर आहे ती. वा इकडल्या साईडला फॉरेनर आहेत ती फिराय म्हणजे नक्कीच काय ना काही विशेष गोष्ट आहे. फॉरेनर आधी समजा रिसर्च करायची तर मग नंतर इकडे येते ती. बाणगंगाच्या समोरल्या साईडला जे ही वरणारात जातो ना ही वरचा रस्ता जगदीश्वराच्या मंदिरामध्ये जातो या. आता मी चाललो जगदीश्वरांचं दर्शन घेण्यासाठी या देवाचं. दर्शन घेऊन 2 मिनटं बसू जरा थोडं मनाला शांती वाटेल जरा थोडी. नंतर मग तुम्हाला दाखवतो प्रभू श्रीरामांना बाण कुठं मारलाय ती. महाराष्ट्रातल्या एका आता असं अशा पवित्र ठिकाणी आलोय जे ठिकाण म्हणजे लई जास्त रहस्यमय. हे जास्त कोणाला माहीत नाही. मुंबईमधल्या लोकांना सुद्धा ही जास्त जागा माहीत नाही. हे जे ठिकाण माझ्या पाठीमध्ये बघताय ना तुम्ही ज्या वेळेस भावानं प्रभू श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगला का नाही त्यावेळेस लक्ष्मणाला ताण लागली. तुम्हाला माहिती लक्ष्मणाला ज्या वेळेस ताण लागलीच ना त्यावेळेस प्रभू श्रीरामांना तेव्हा तिकडल्या साईडला बाण हाणला होता आणि तिथनं अजूनसुद्धा गोडं पाण्याचं एकदम पाणी वाहतं आहे. असं नाही म्हणतात 10 ते 15 इंचीचा पाईप भरून कसा वाहतो तसं पाणी वाहतं या. तुम्हाला आता मी लाईव्ह दाखवणार तिथे जाऊन. तर मेन गोष्ट एकच आहे की आपल्या पृथ्वीवरती भरपूर अशी रहस्यमय ठिकाण आहे ती फक्त ती तुम्हाला बघायला जमली पाहिजे. महत्त्वाची गोष्ट ती आहे. तर असं काहीतरी आहे पण घाण भरपूर आहे. हो हो अरे कोण आहे बरोबर इथं रे. अरे मला नव्हतं राव वाटलं इतकी घाण आहे इथं. हे घाण स्वच्छ करा ना राव. काय टाकलं आहे माणसाने ब्रेड काय टाकलं आहे नारळ पाणी पिऊन. भाऊ इथं घाण काय झाली हो. पास नहीं हो रहा है. अच्छा अभी किसका काम चल रहा है. अच्छा हे काम पटापट करून घ्या रे बाबा. घाण लई दिसतंय ती घाण नाही दिसलं पाहिजे रे बाबा. चांगलं पवित्र ठिकाण आहे तर ह्या ठिकाणाला पवित्रच राहून द्या. एक सांगतो मी चला पडल्या साईडला जाऊ तिकडल्या आणि मी तुम्हाला दाखवतो एक काहीतरी चांगली जागा. इतक्या जास्त पवित्र ठिकाणी येऊन इथं कोण धुतंय असलं साबण लावून अंग. मला पण बघू जरा थोडं तो का अंग धुतंय कोणतरी पवित्र ठिकाणी एवढ्या. थांबा थोडं मला पण बघू जरा थांबा. तो का तिथं बघताय तुम्ही त्या ठिकाणी बघा कोणतरी साबण लावून धुतं साबण लावून. मला बी जरा थोडं बघू द्या थांबा. मी असताना अरे ते काय शॅम्पू लावून धुवायचं इथं काय जागा आहे होता ती. शॅम्पू लावून धुवायची ती अंग ती शॅम्पू लावून धुवायची जागा आहे का ही. बोलने वाला है शैम्पू मत लगा. ओ भाई ये शैम्पू साबुन लगाने की जगह ही है. शैम्पू लगाने की जगह ही है. हाँ फेंक दो अभी मैं बोलने वाला ही था. ऐसे ऐसे कौन करता है यार भाई. शैम्पू लगा कौन नहाता है इस जगह पे. आइंदा से यहाँ पे शैम्पू नहीं लगाने का ठीक है ना. ये पवित्र जगह है भाई ठीक है ना. अच्छी जगह को गंदा नहीं करने का. हम ही हाँ हम ही लोग ऐसा करेंगे तो धर्म कैसे टिकेगा. सही बात है ना. हाँ ऐसा नहीं करने का भाई. अभी आप कर रहे हो आपको देख के कोई और आएगा. हम बोलने वाला था हम बोला जाना नहीं बोलने का मामा बोलने का कहीं पे गलत होता है करने का. इतना पवित्र जगह है ये. अभी आपको बोलने वाला हाँ बोला शैम्पू में फेंक दो सब बाहर. ये भाई जी ये बाहर फेक दो आप ठीक है ना. हाँ बाहेर फेक दो बस यार. आप गोष्ट चुकीची आहे ती गोष्ट चुकीची आहे खरं सांगायचं म्हणलं तर. चपला पण इथं नाही त्या घातलं पाहिजे नियमानं. तर मी चपला काढतो आधी इथं. तेच भावांनो लक्ष्मणला ताण लागली होती त्यावेळेस भावांनो प्रभू श्रीरामांना बांध मारला होता. ती ह्या ठिकाणी बांध मारलेला आणि हिथनं जी पाणी आहे ना हिथनं पाणी हो का ह्या इथनं ही पाणी येतं आणि इकडल्या साईडनं ह्या इथं पाणी साठ राहतं. विचार करा इकडल्या साईडला पूर्ण अरबी समुद्र आहे. माझ्या पुढल्या साईडला पूर्ण अरबी समुद्र या पूर्ण
हिथनं बस किती एक 200 फुटानंतर पूर्ण आर्मी समुद्र आहे. इथं प्यायचं पाणी कुठं नाही मला सांगून तर ही प्यायचं पाणी समजतं नाही प्यायचं पाणी हा. आणि ही प्रभू श्रीरामांना ज्यावेळेस बाण मारला होता ना त्यावेळेस आलं म्हणजे विचार करा तुम्ही तर थोडा विचार करा. प्रभू श्रीरामांना बाण मारलाय आपण त्या ठिकाणी ही बघा ही ते ठिकाण आहे ना या ठिकाणी भावानं प्रभू श्रीरामांना बाण मारलाय आणि मी त्या ठिकाणी उभा आहे म्हणजे विश्वास होत नाही राव मला की मी अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी प्रभू श्रीराम येऊन थांबलं होतं ह्या ठिकाणी थांबलेलो आहे मी. आणि लई भारी वाटतं म्हणजे ज्या वेळेस भावानं देवता ज्या ठिकाणी उभा राहून गेले त्या ठिकाणी मी आलो ना मी खरं स्वतःला लई आता भाग्यवान समजतो. तेव्हा हीच ते ठिकाण हे पूर्ण प्यायचं पाणी हो हे जे पाणी ना हे समजा प्यायचं पाणी हो का ही बघा हो का ही आहे ना ही समजा प्यायचं पाणी बघितलं का तुम्ही. आणि मी ह्या ठिकाणी आलो पण मला एक गोष्ट जी आहे ना इथली लई बेकार वाटते लई जास्त बेकार वाटते. मगाशी पण तुम्ही बघितलं मी दाखवलं होतं की इथं माणसं आंघोळ करताना साबणा शॅम्पू लावते ती गोष्ट मला अजिबात सहन झाली नाही. मला ती कुठं गोष्ट सहन होत नाही बाबा होय आपल्या कोणीतरी चांगल्या ठिकाणी येतंय घाण करतंय नंतर न पाया पडतंय नंतर न मासं मच्छी खातंय ना असल्या ठिकाणी येऊन परत शुद्ध होऊन जातंय. अरे मी काय म्हणतो ना नरकात तर नाही जागा मिळायची माहीत नाही कुठं जागा मिळेल पण नरकासला नाही मिळणार जागा स्वर्गास तर नावसला घेऊ नका. मासे काय म्हणते ते मासं मटण खाऊन येणार कोंबड्या बिंबड्या खाऊन येणार ह्या इथं अशा आंघोळ करणार नंतर तुम्हाला वाटतं मी शुद्ध झालो मी पापातनं शुद्ध झालो. इतकं मोठं पाप करून कुठंही चुकणार नाही कुठंच चुकणार नाही. आज अमृत प्यायची वेळ आली अमृत प्यायची हे पाणी नाही अमृत आहे लय मोठं आयु घसारतंय शेवाळा लय भयंकर आहे इथं हे बघा बघा असं वाटतंय जमिनीच्या आतमधनं 1000 फुटावने खालनं पाणी येतं असं वाटतं इतकं भारी पाणी आहे. कारण की आपल्या साईडला पूर्ण अरबी समुद्र आहे अरबी समुद्राचं पाणी माहिती तुम्हाला कसं असतंय पण ही पाणी पूर्णपणे गोड आहे प्यायला पूर्ण गोड आहे. मुंबईमध्ये राहून जर तुम्ही इथं नाहीत ना तर तुमचा उपयोगच नाही राहून. आणि माणसं इतक्या पवित्र ठिकाणी येऊन कशी आंघोळ्या करू वाटते त्या काय माहिती मला तर समजत नाही. बोर्ड तर लावा राहू इथे एखादा नाही कमेंट करून सांगा बोर्ड लावला पाहिजे का नाही की आंघोळ्या करताना साबण लावू नका कपडे हे ते धुवू नका बोर्ड लावला पाहिजे का नाही. हिंदीमध्ये पण लिहून टाका मराठीमध्ये पण लिहून टाका वाटलंच तरी इंग्लिशमध्येच लिहून टाका पण टाका कृपया करून टाका. ही गोष्ट जर धर्माबाबत असली ना तर मला खरंच लय वाईट वाटतं यार खरंच लय वाईट भाऊ इथलाच आहे का शॅम्पू लावून आंघोळ करणं चुकीचं आहे ना भाऊ इथं हां ते शॅम्पू लावून आंघोळ करणं सगळे लावतात नाही ना दादा पण ते चुकीचं आहे ना आपण थांबवलं पाहिजे ना त्या गोष्टीला आहे हां पण लावतात नाही सगळे पण नाही मग तुमच्यापासून जर सुधार झाला या गोष्टीमध्ये तर बाकीची माणसं लावून नाही का नाही पण लावतात ना सगळे पण नाही लावलं पाहिजे ना नाही लावलं पाहिजे ना आता दुसरं कोण लावलं मग तुम्ही थांबवायचे त्या माणसाला थोडंफार तरी आपणच केलं पाहिजे का नाही आम्ही काय 24 तास बसू मग ते तुम्ही करताय ते चुकीचं आहे हा बघा साबण पडलाय तिथले ते चुकीचं आहे त्यांना मी सांगितलं मगाशी सांगितलं मी त्यांना शॅम्पूचा पाकिट बघा किती आहे मी त्यांना सांगितलं बाय मी आपको बोला ना यहाँ पे नहाने का नहीं ऐसे मी बोला ना आपको त्यांना मी सांगितलं मगाशी हे पण लावतात ना सगळे पण ते थांबवलं पाहिजे ना मग पण किती काय इथे बसला आणि काय 24 तास हा जे आलं की त्याला बोलत राहायचं काय मग ते कोणी नाही कोणी ते थांबवलं पाहिजे ना तुम्हाला काय वाटतं या आता वॉचमॅन आहे ना तिथे वॉचमॅन बसलाय ते काय ना बोलत कुठं आहे वॉचमॅन तो काय वॉचमॅन तो बसला झोपतो तिथं आहे का वॉचमॅन हा तो काय बसलाय तर तुम्ही तरी आंघोळ करू नका साबण लावून हे पण इथं प्रभू श्रीराम येऊन गेल त्या ठिकाणी प्रभू श्रीराम त्याचं मला पण माहित आहे हा मग माहिती आहे मग आपण हे केलं नाही पाहिजे माहिती आहे ना ते मला पण माहित मग ते आपण नाही केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे ना आहे पण सगळे कसं चुकीची गोष्ट आहे का ती चुकीची का बरोबर आहे सांगा आहे इकडे. हा मग तुम्हाला कळलं का नाही त्याच्या माझ्या कोण तर अरे कोण पण आंघोळ करत मुततो पण बघितलं तुम्ही हा बघितलं हा तुम्ही काहीच नाही बोलला नाही तुमचं नाही चुकीचं काय जाऊ द्या नाही माणसं लय वाईट वाटतंय मराठी माणसाने जर मला खरं लाज वाटायला लागलेलं आहे का माणसांची बुद्धी अशी काय माहिती माणसाला लांबकी शेंडी आहे शेंडी त्या माणसाला ब्राह्मण वाटतोय मला ते फुल दारू पिऊन मावा गोवा खाऊन फुल एकदम मस्त मध्ये तिथं शॅम्पू घेऊन आंघोळीला आलाय भाऊ राम राम इथं आपण असता ड्युटीला तिथं एक बोर्ड लावाय पाहिजे होता हो त्या आंघोळ साबणा लावून कपडे धुवू नका हे मला ते जरा थोडं बरोबर वाटलं आहे म्हणून म्हणलं तुम्हाला सांगावं त्यांना पण सांगितलं समजावून जरा थोडं पण ते ऐका ना ते
माणसाला सांगितलं पण ती माणूस फुल दारू पिऊन येते. ते चुकीचं वाटलं मला जर म्हणून थोडं त्याला बोलावं म्हणलं ते मलाच उलट लागलं माघारी बोलायला. मी आलो सायकलीवर, मी सायकलीवर देशोदेश फिरतो मी, बघितलं सायकल तुम्ही, तर ती गोष्ट मला कुठेतरी चुकीची वाटली. इथं कोण असेल थोडं बोलून सांगा की बाबा एक बोर्ड लावायचा, शॅम्पू लावून आंघोळ करू नका. काय ना ते पवित्र ठिकाण आहे, प्रभू श्रीरामानं बाण मारला त्या ठिकाणं. ते लय जुनी वास्तू इतिहास आहे तो लय मोठा, आणि त्या ठिकाणी येऊन आंघोळ करणार माणसं कपडे धुणार, ती जरा थोडं जीवाला खंत वाटते जरा थोडी, बाकी काय नाही हो. आपण बाहेरच्या लोकांना सांगून रेसिडेंट यायला सांगू शकत नाही एक मी बघत होतो मी हां 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 लक्ष होतं. नाही ते मला जरा थोडं चुकीचं वाटलं. लिहिलेलं आहे बोर्ड पण ऐकतच नाही public. कुठं बोर्ड नाही तिथे बोर्ड पाहिजे होता. पब्लिक ऐकत नाही तर काय करणार. आता कमी आहेत पोरं आणि पोरं ऐकत नाही. त्या होड्या होत्या तिथे काढून ठेवलेल्या. अच्छा आता ते कशाला ठेवलंय, कोण डुबला बिबला तर ती पोरं अचानक त्याच्यात आता पाणी वाढतंय. अच्छा किती जणांना सांगणार. उद्या बोललं ना ते माँ बाप उनके गाली देणे आता इथं. अच्छा हे आता असेल 2 पुरुष असेल. किती 2 पुरुष. आता मी निघालेलो या मंत्रालयामध्ये मी निघालोय. मला आज पहिल्यांदा मंत्रालयामध्ये जायची मला वेळ आलेली आहे. इथं बाणगंगा आहे साईडला ना, आपण आता इथनं मला वर सायकल न्यायची आहे. हे माझ्यासाठी मोठा टास्क आहे जरा थोडा. हां इथनं हां नेऊ आरामात आपण नेऊ. चला मदत करताय ना. करू काय आता. हां भाऊ म्हणतात मदत करतो. चला एक ना भाऊ नाव काय आपलं. इथंच राहिला ना. ओके भाऊ आपला मदत करतोय सायकलवर नेण्यासाठी एकदम मस्त मध्ये. चला आधी सायकलवर नेऊ आता. आणि ही बघा एवढा समजा शिडी आहे ना, ह्याच्या पुढे मेन रोड आहे का ना डायरेक्ट. इकडून तुम्हाला राईट मारून हां सरळ जावा आणि लेफ्ट मारून आणि समोरच ओके समोर हे कोणतं म्हणलं 3-4 किलोमीटर 2 किलोमीटर तरी पडले कोणतं लांब साईड आहे. चला इथं घेऊन जाऊ. काही जास्त वजन पण नाही मापाचा या. ओके ह्याला म्हणते ती माणुसकी माणुसकी माणुसकी. ओके मी आलेलो सध्याला राजभवनमध्ये. राजभवन म्हणजे आपल्या महाराष्ट्रात समजात मेन ठिकाण राजभवनामध्ये मी सध्या आपली सायकल घेऊन आलो आहे. ही बघा इथं. तर भावांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. भावांनो मी आलेलो आहे महाराष्ट्रातली एकमेव समजा जास्त मेन ठिकाण म्हणजे महाराष्ट्राचा हाट म्हणलं तरी जमून जाईल, हृदय म्हणलं तरी महाराष्ट्राचं म्हणलं तरी जमून जाईल. मीच लाग भावनावर राजभवनामध्ये आलो आहे. राजभवनात आलो आहे मी. आणि बघू शकता आम्ही लाग देवीकडे खाली निघाले दर्शन करायला. आणि एक तिथनं व्ह्यू दिसते पूर्ण मुंबईचा. 30 लाख व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे. दिसते इथनं बघितलं हे समधी मुंबई. काय म्हणजे असं स्वप्नातलं घर असं असल्यानं वाटायला लागलंय मला तरी. राजभवन भावनो कशाला म्हणते त्याला मी तुम्हाला सांगतो की राजभवनाचा इथं अर्थ काय. राज्यपालक त्यांच्या ठिकाणी आलो. ही त्यांच्या अंडरमधली समजी जागा आहे, ते इथं काम करतात. तर त्यांची जागा आहे त्या ठिकाणी आलो आहे मी. आणि सगळी समोर मुंबई आहे. हे बघताय तुम्ही ही समधी मुंबई आहे. राजभवनमध्ये असलेले देवी देवता तर मी तुम्हाला आता 30 लाख दाखवणार नाही. आई श्रीगोंदी देवी ही इथं आहे. ही कोळी लोकांची कुलदैवत. आपल्याकडे कसं आपलं कुलदैवत असं त्यांचं कोळी लोकांचं ही कुलदैवत आहे. तर ही इथं मंदिर आहे. नंतर ना प्रभू श्रीरामांचं पण मंदिर आहे. त्यानंतर ना अजून इथं एक महादेवाची पिंड आहे ती आतमध्ये दाखवतो या इकडे. वा अरे काय म्हणायचं हे. अरे काय कशी कोप केली या. अरे रहस्यमय लय जास्त जोक नाही हे बघताय तुम्ही. अरे म्हणजे काय 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 म्हणू काय मी. माझा शब्द संपला माझा. बोलायला शब्द संपून गेलं. हे अशा गोष्टी बघितलं ना डोकं बंद पडून जातं माझं. कैलासपती काय म्हणजे हे मी तर पहिल्यांदाच बघतो हे. तर मी सांगतो तुला कसं काय त्याचा हिशोब असा आहे ना, तुला ओरिजिनल फुल वरनं काढायला पाहिजे. अच्छा एकच मिनिट सांगतो. पकड रे. चला आपल्या इथले पुजारी भाव आहेत आपल्या इथं काहीतरी थोडं सांगतायत आपल्याला. खरंच आता मी तुम्हाला आता एक असं फुल दाखवणार नाही. ही फुल तुम्हाला कधीच कोणी दाखवलेलं नाही. आणि ही मोका मिळाला आहे मला तुम्हाला सर्वांना गोष्टी दाखवायच्या. तर चला मी दाखवतो तुम्हाला. मांजर का वरती फुल आहे. हां ओके बरोबर. हां हे फुल जर ओपन केलं ना हां तर आतमध्ये बघ शंकराच्या पिंडी सर. अरे हो खरंच की. मग ही झाड नाही छत्री आहे. तर ह्याला कैलासपतीचं झाड म्हणतात आणि त्याचं हे फुल. बापरे. हे बघ पुन्हा एकदा बघ व्यवस्थित. हो खरंच हो. ही फुल कुठंच नाही बघितलं. पहिल्यांदा बघतो ही फुल मी. नाही हे आहे बऱ्याच ठिकाणी पण ह्याची व्हरायटी आहेत वेगवेगळ्या. इथे गुलाबी आहे, काही ठिकाणी पिवळे मिळतात. अशा वेगळ्या व्हरायटी पण आहेत. अच्छा भगवान शंकराच्या पिंडीवरती आता ही फुल मी अर्पण करणार नाही. समजत रागाचा देव म्हणजे म्हसोबा देव. दुर्लक्ष करायचं नाही. म्हसोबाच्या नावाचा
हो ना आपण स्पीड मध्ये लय बोलतोय आपण कोण आपले साहेब पण बरोबर बोलतायत माझं स्पीड बोलण्याचं लय स्पीड जास्त आहे स्पीड तेवढं कमी करतो कमी करणार नाही स्पीड दमाने सर कसं काय वाटतंय भारी वाटतं ना आता तुमच्या संग फोटो घेऊ द्या मला हे तर आतमध्ये माणसाला चालाय परमिशन नाही चालायलाच नव्हतं तर इथं कुठल्या मंत्र्यांना जर यायचं म्हणलं नाही तर परमिशन शिवाय येता येत नाही आतमध्ये ह्या ठिकाणी आपण आलेलो या वा काय समुद्र आहे अरे काय वाटतं या वा मी टेरेसवर आलेलो या आणि हे बघता ही जागा आहे समधी हिथं आम्ही झोपत असतो रोज हिथं म्हणजे हिथं आम्ही झोपतो मीन संख्येत भाऊ घरी झोपतो आणि ते बोंबीला अडकवले जाते तेव्हा ते समजा बोंबीला इथं असं अडकवलेलं इकडं तर भावनं कसं काय वाटला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक चॅनल करून टाका सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय हर हर महादेव जय हिंद जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र